लोक तर राजकारणात पडतात, ते कुठली तरी निवडणूक लढवायची किंवा गाव पातळीवर गेलं तर ग्रामपंचायत, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती, निवडणूक लढवायची आणि लोकांची कामं करायची, असा एक ट्रेंड आहे. बरोबर. तुम्ही तर आता पक्ष संघटनेत पडलात. तर मी अण्णा आणि आम्ही अजितदादांकडे त्या ठिकाणी गेलो बारामती हॉस्टेलला. तिथं अजितदादांनी मला स्वतःला बोलून घेतलं. अण्णा त्या ठिकाणी होते आणि तिथं दादांचं असं म्हणणं आलं की तुझं वक्तृत्व चांगलं आहे. अण्णांनी त्याला दुजोरा दिला की हा आमच्या तालुक्यातला चांगलं वक्तृत्व असणारा कार्यकर्ता आहे आणि तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे. तिथं मला दादांनी थेट सांगितलं की तुला जर तिकीट दिलं तर तू 100% निवडून येणार, असा सगळ्यांचा आम्हाला रिपोर्ट आलेला आहे. परंतु झेडपीच्या उमेदवारीपेक्षा मला तुझी गरज किंवा तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज संघटना बळकट करण्यासाठी आम्हाला चांगले तरुण कार्यकर्ते पाहिजे आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तो संघटनेमध्ये यावं, मोठं पद घ्यावं. पण हे लोकांना पटत नाही, कारण लोकांमध्ये चर्चा आहे की तुम्हाला पक्षानं डावललं आणि तुमची युवक अध्यक्षपदी निवड करून तुमची बोळवण केली. ज्यावेळी एवढा मोठा नेता एका कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन सांगतो की शेवटी तुझी इच्छा की तुला तिकीट पाहिजे का अध्यक्षपद पाहिजे, नेता हा कार्यकर्त्याला जे सांगत असतो त्याच्या हिताचंच सांगत असतो. आणि मी त्या दृष्टीने विचार केला की अजितदादा आणि दिलीप अण्णा हे दोन व्यक्ती माझा राजकीय प्रवास घडवणार आहेत आणि म्हणून मी 100% माझा दोन्ही नेत्यांवरती विश्वास आहे आणि त्यामुळे मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो मी योग्यच आहे असं मानतो. नमस्कार, थेट टाइम्समध्ये तुमचं स्वागत. आज आपल्यासोबत पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी ज्यांची नव्यानं नियुक्ती झाली असे निलेश सिगळे आपल्यासोबत आहेत. खरं तर नव्यानं अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली त्यांना पुणे जिल्ह्याचं त्यांच्या डोक्यात काही व्हिजन आहे का, त्यांच्या तालुक्याबद्दलच्या काही नवनवीन आयडियाज आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार, तुमचं खेड टाइम्समध्ये स्वागत. धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा खेड टाइम्स परिवाराकडून अभिनंदन, तुमची जिल्ह्यासाठी नियुक्ती झाली. तुमचं खरं तर अजितदादांच्या हस्ते तुम्हाला नियुक्तीचं पत्र मिळालं. एकदम तुम्हाला उपाध्यक्षहून जिल्हाध्यक्षपदी तुमची वर्णी लागली, त्याच्यामागं काय व्हिजन किंवा काय प्रक्रिया झाली? असं आहे की मी गेल्या 9 वर्षापासून जिल्ह्याच्या युवकच्या उपाध्यक्षपदावर काम करत होतो. गेल्या 8-9 वर्षापासून मी खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले, जिल्ह्यामध्ये प्रयत्न केले, खूप प्रामाणिकपणानं काम केलं आणि माझं विजन त्यावेळेस हे होतं की आपल्याला येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही लढवायची आहे. त्या दृष्टीनं मी खूप काम केलं आणि जशा आरक्षण पडलं आपल्या गटामध्ये त्यानंतर आम्ही तयारीला लागलो. तयारी खूप आम्ही जोरदार केली. सगळ्या बाबतीत आम्ही आघाडीवर होतो. आमच्या इथून 2 सर्वे झाले, जे इच्छुक उमेदवार आहे त्याच्यामध्ये माझ्या पत्नी सौभाग्यवती इंदिरा निलेश तिगळे यांचं देखील नाव टॉपला होतं. या सगळ्या घडामोडी होत असताना आत्ता ज्यावेळेस तिकीट वाटपाचा विषय झाला एवढ्या 2-3 दिवसामध्ये, तर मी अण्णा आणि आम्ही अजितदादांकडे त्या ठिकाणी गेलो बारामती हॉस्टेलला. तिथं अजितदादांनी मला स्वतःला बोलून घेतलं. अण्णा त्या ठिकाणी होते आणि तिथं दादांचं असं म्हणणं आलं की तुझं वक्तृत्व चांगलं आहे. अण्णांनी त्याला दुजोरा दिला की हा आमच्या तालुक्यातला चांगलं वक्तृत्व असणारा कार्यकर्ता आहे आणि तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे. मग दादांना थोडंसं असं वाटलं की बाबा आपल्याला या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी एक चांगला वक्ता, प्रभावी वक्ता याची आवश्यकता आपल्या संघटनेला जाणवतीये. जो काही महानगरपालिकेचा निकाल राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लागला तिथं थोडंसं आमच्या पक्षाची जी पिछेहाट झाली, त्यानंतर दादांनी निर्णय घेतला की चांगल्या चांगल्या तरुणांना संघटनेमध्ये आणून संघटना बळकट कशी करायची यावरती दादांनी जोर दिला. तिथं मला दादांनी थेट सांगितलं की तुला जर तिकीट दिलं तर तू 100% निवडून येणार, असा सगळ्यांचा आम्हाला रिपोर्ट आलेला आहे. परंतु झेडपीच्या उमेदवारीपेक्षा मला तुझी गरज किंवा तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज संघटना बळकट करण्यासाठी आम्हाला चांगले तरुण कार्यकर्ते पाहिजे आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तो संघटनेमध्ये यावं, मोठं पद घ्यावं
आणि त्या पदाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तरुणांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आणून पक्षाचा स्वाभिमानी विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे ह्याची जबाबदारी तुला मी खऱ्या अर्थानं देऊ इच्छितो. कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये संघटना अधिक बळकट करायची. तुझं वक्तृत्व चांगलं आहे, आम्हाला अण्णांनी सगळ्या लोकांनी सांगितलं, म्हणून माझी अशी इच्छा आहे. शेवटी असं आहे की कुठल्याही नेत्याला आपला कार्यकर्ता त्याच्यातले गुण त्यांना ओळखता येत असतात. आणि म्हणून त्यांना असं वाटलं की हा कार्यकर्ता इथं फिट बसतो. बरोबर. आणि म्हणून त्यांनी मला 10-15 गावांच्या गटामध्ये न अडकवता थेट जिल्ह्याची युवक अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. जे की पद आपल्या खेड तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा आपल्या तालुक्याला हे पुणे जिल्ह्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं पद मिळालेलं आहे माझ्या रूपानं. तुम्ही हे सगळं सांगताय इथपर्यंत ठीक आहे, पण हे लोकांना पटत नाही. कारण लोकांमध्ये चर्चा आहे की तुम्हाला पक्षानं डावललं आणि तुमची युवक अध्यक्षपदी निवड करून तुमची बोळवण केली. याच्याकडे कसं बघता? मी 8-9 वर्षापासून जिल्हा परिषदेची तयारी करत होतो. दादांनी मला रविवारी बारामती हॉस्टेलला, तिथं आमची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये अण्णा होते, स्वतः अजितदादा. मला त्यांनी विश्वासात घेतलं की तुझ्यामध्ये वक्तृत्व चांगलं आहे, संघटनेची मोठी जबाबदारी तुला द्यायची आमच्या डोक्यात आहे. शेवटी ज्या कार्यकर्त्याला समाजामध्ये काम करायचं असतं, समाजाच्या प्रश्नांची तळमळ असते, त्या कार्यकर्त्याला तुम्ही जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून असू द्या किंवा संघटनेच्या माध्यमातून असू द्या, ज्याला काम करायचंय त्याला कुठलंही पद दिलं तरी तो कार्यकर्ता त्या माध्यमातून काम करतच असतो. आणि त्यामुळे जरी माझी जिल्हा परिषद लढवण्याची 100% इच्छा होती, मला स्वतः दादांनी सांगितलं की सर्वेनुसार तुला तिकीट दिल्यानंतर तू 100% निवडून येणार, परंतु माझी स्वतःची इच्छा आहे की तुझं वक्तृत्व, तुझ्या सगळ्या तरुणांची फौज तुझ्या बरोबर आहे, संघटन कौशल्य तुझ्यामध्ये आहे, हे आम्हाला तुझ्या तालुक्यातील लोकांनी, अण्णा असेल, इतरांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं माझी स्वतःची इच्छा आहे की तू संघटनेमध्ये मोठं तुला जिल्ह्याचं युवक अध्यक्ष पद देतो, त्या माध्यमातून तू अधिक संघटना बळकट करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि ज्यावेळी एवढा मोठा नेता एका कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन सांगतो की शेवटी तुझी इच्छा की तुला तिकीट पाहिजे का अध्यक्षपद पाहिजे, पण माझी इच्छा मात्र ही आहे, त्यावेळेस एखादा नेता कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन असा सांगत असतो, त्यावेळेस निश्चितपणानं त्या कार्यकर्त्याची जबाबदारी असते की 100% नेता हा कार्यकर्त्याला जे सांगत असतो त्याच्या हिताचंच सांगत असतो. आणि मी त्या दृष्टीने विचार केला की अजितदादा आणि दिलीप अण्णा हे 2 व्यक्ती माझा राजकीय प्रवास घडवणार आहेत. आणि म्हणून मी 100% माझा दोन्ही नेत्यांवरती विश्वास आहे. आणि त्यामुळे मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो मी योग्यच आहे असं मानतो. तुम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी का अध्यक्षपद, ह्यापैकी तुम्ही अध्यक्षपद स्वीकारलं, बरोबर. आता तुम्हाला तर पूर्ण जिल्हाभर नियोजन करायचंय, पक्ष बांधणी करायची, पक्ष संघटनेमध्ये काम करायचंय. तुम्ही काही व्हिजन डोक्यापुढे ठेवलंय का? नक्कीच व्हिजन डोळ्यासमोर आहे. माझ्या अगोदरच्या देखील जिल्हा युवक अध्यक्षांनी 100% चांगलंच काम केलेलं आहे. पण आताचा ट्रेंड बघता तरुणांना जास्तीत जास्त संघटनेमध्ये आणणं, त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही जबाबदारी खऱ्या अर्थानं माझ्यावरती आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वाभिमानी विचार हा तळागाळापर्यंत पोहोचून पक्षासाठी जे मला चांगलं करता येईल, जसं की संघटना खऱ्या अर्थानं बळकट करणं, संघटनेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं, आणि जे उमेदवार आमचे उभे असतील त्यांना ताकदीनं, तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये ताकदीनं निवडून आणण्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. तुम्ही आता जिल्हा संघटनेत गेलात, आता तुम्ही तालुक्यासाठी, आता आपल्याकडं जिल्हा परिषदेचे 8 गट आणि 16 गण आहे, तर खेड तालुक्याच्या इलेक्शनकडे कसं पाहता तुम्ही? असं आहे की आता जर आपण परिस्थिती पाहिली तर इतर जे पक्ष असतील त्यांना उमेदवार सुद्धा काही गटामध्ये उभे करता आले नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर तालुक्यातली आजची परिस्थिती तुम्ही पाहिली तर निश्चितपणानं अनेक ठिकाणी आमचे ताकदीचे उमेदवार उभे आहेत. हा फरक तुम्हाला आत्ताच लक्षात येईल. त्याच्यामुळं 100% पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, अण्णांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखे सगळे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणानं जीवाचं रान करून
जास्तीत जास्त जेडपी सदस्य आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी 100% प्रयत्न करतील आणि त्यांना यश येणार आहे हे या निमित्तानं सांगतो. लोक तर राजकारणात पडतात, ते कुठली तरी निवडणूक लढवायची किंवा गाव पातळीवर गेलं तर ग्रामपंचायत, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती, निवडणूक लढवायची आणि लोकांची कामं करायची, असा एक ट्रेंड आहे. बरोबर. तुम्ही तर आता पक्ष संघटनेत पडलात. आता तुम्हाला हे दोन्ही डिफरन्स कसे पाहता तुम्ही? आता तुम्हाला इतर लोक जनकल्याणासाठी उभे राहतात, आता तुम्हाला उभं नाही राहायचं, तुम्हाला आता परत समाजसेवेचं काम कसं करणार पक्ष संघटनेत राहून? असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतात. प्रत्येक जण राजकारणात येतो निवडणुकासाठीच येतो असं नसतं. आपण जर अनेक पक्ष बघितले तर त्यांच्या वेगवेगळ्या संघटना असतात. आता माझा सुद्धा विचार निवडणुका लढवण्याचाच सुरुवातीपासून होता, परंतु जसा पारख करणारा सोनार असतो त्याला लक्षात येत असतं की कुठलं खरं आहे कुठलं खोटे किंवा कुठं कशाला बसवलं पाहिजे. त्या दृष्टीनं मी जरी निवडणुकांच्या ह्याच्यामध्ये माझा उद्देश होता जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा, परंतु माझ्या नेत्यांनी त्यात अण्णा असतील, अजितदादा असतील, यांनी माझ्यातले गुण ओळखले असं मला वाटतं. मला सुरुवातीच्या काळापासून शाळेत असेल कॉलेजमध्ये असताना मला भाषणाची आवड होती, वक्तृत्वाची आवड होती, मला अनेक बक्षिसं त्या काळात मिळत होती. मग कदाचित अण्णांना आणि दादांना असं वाटलं असेल की बाबा आपला उमेदवार तर खूप मिळतील, पण असे वक्ते की ज्याच्यामध्ये आपण राज्याच्या राजकारणामध्ये असे अनेक लोक बघतो, अनेक नेतृत्व पाहतो की त्यांनी सुरुवातीच्या काळात कुठल्याही निवडणुका लढवलेल्या नाहीत, पण पक्ष बळकट करण्यासाठी जीवाचं रान करून त्यांनी महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाला एका चांगल्या उंचीवर नेलेले. कदाचित अण्णांनी आणि दादांनी तसाच माझ्यात एक बाबा हा भविष्यातला एक चांगला वक्ता आपल्या पक्षामध्ये होऊ शकतो हा दृष्टिकोन कदाचित त्यांचा असावा. माझी इच्छा वेगळी होती जिल्हा परिषद लढवण्याची, परंतु कदाचित मला माझ्यातले गुण माझ्यापेक्षा माझे गुरु आहेत त्यांना जास्त माहीत असतात आणि म्हणून हा विषय असा सध्या झालेला आहे. आत्ता सध्या निवडणुकांचा माहोल चालू आहे, अगदी 15-20 दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत. या काळामध्ये सध्या आमचे जे उमेदवार आहेत ते निवडून आणण्यासाठी मी आणि माझी सर्व तरुणांची फौज आम्ही खऱ्या अर्थानं जीवाचं रान करून दिलेले उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार आहेत. निवडणुका झाल्यानंतर अण्णा असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील फादर बॉडीचे कोरेकर साहेब, स्वतः अजितदादा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील रणनीती पक्ष वाढवण्यासाठी पक्षामध्ये काही बदल करायची आवश्यकता आहे का संघटनेमध्ये, ह्या रणनीतीनुसार आम्ही पुढे जाऊन काम करणार आहोत. पक्षबांधणीकडं विशेष लक्ष. आपल्यासोबत होते पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष निलेश सिगळे यांनी खरं तर त्यांचं जिल्हा परिषदेची त्यांचं व्हिजन, त्यानंतर पक्षबांधणी, पक्ष संघटना बळकट करणे या आणि त्यांचं जिल्हा लेवलचं व्हिजन आपल्यासमोर मांडलं. निलेश दादा, तुम्ही खेड टाइम्सची संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपले खूप खूप आभार. सर्वांचे धन्यवाद.